बातमी कोकणातून आहे। कोकण विधान परिषदेत बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलेलं आहे। बंडखोर उमेदवार जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलेला आहे। महायुतीचा धर्म पाळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आल्याचं बघायला मिळतंय। बंडखोर उमेदवार जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। तर प्रत्येक प्रश्नावरती सरकारची फसवीची आश्वासनं आहेत असं संजय राऊत म्हणतात। 2018 साली आम्ही केलेल्या कर्जमाफीचा सरकारने अभ्यास करावा असंही राऊतांनी म्हटलंय। तर फसव्या योजना महायुतीच्या नसतात, ठाकरेंच्या असतात असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे ठाकरेंचं काम असं देखील म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। शेतकरी नेत्यांचा संवाद पूर्ण झाला की आम्ही मत व्यक्त करतो। हे पहा की देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा सातबारा कोरा करावा ही सातत्याने मागणी आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला तुम्ही नीट समजून घ्या। तुमचा पक्ष खड्ड्यात घालण्याचं काम शेतकऱ्यांनी केलंय। उद्धवजी ठाकरे बांधावर जाऊन म्हणाले होते की आम्ही 50 हजारापर्यंतची कर्जमाफी करू, थेट 50,000 लोकांच्या हप्त्यामध्ये देऊ। उद्धवजी ठाकरे यांना शेतकऱ्यांनी तोंडावर सांगितलं कर्जमाफीची दमडी देखील कवडी देखील आम्हाला मिळाली नाही। उलट कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय। फसव्या योजना भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या नसतात, तर फसव्या योजना उद्धवजी ठाकरे तुमच्या असतात, संजय राऊत तुमच्या असतात।